मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने या दिवसांपासून उत्तरायणाची सुरुवात आहे. दरवर्षी हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील चंदू अण्णानगर परिसरातील रेणुकानगर येथे प्राध्यापक नीता पाटील आणि वाहक सरिता पाटील यांनी मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात माँ जिजाऊंना वंदन करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने आपले मत मांडत असताना नीता पाटील म्हणाल्यात, विश्वासाची निर्मिती करणारी मासिक पाळी हा प्रॉब्लेम कसा असू शकतो नव्हे, हा एक उत्सव आहे. प्रमुख अतिथी लीना पवार, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांनी जिजाऊ ब्रिगेड हे महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यास कसे मदत करते, जिजाऊ ब्रिगेड म्हणजे नेमके काय या संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य जयश्री देवरे यांनी इतिहासातील काही महत्त्वाचे उदाहरणे देऊन माँ जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगितली. प्रसंगी नागसेविका मनीषा पाटील लभाने मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. पत्रकार पल्लवी भोगे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रथम आपण जागृत होऊन आर्थिक दृष्ट्या सोबतच तांत्रिक दृष्टीने साक्षर होऊन अहिल्यादेवी होळकर, माँ जिजाऊ, झाशीची राणी यांच्याप्रमाणे जीवनाशी लढले पाहिजे असे विचार व्यक्त केले. जिजाऊंच्या सदस्य माया पाटील, रेखा मराठे उपस्थित होत्या. प्रसंगी नीता व सरिता पाटील यांनी महिलांना तिळगुळ, हळदी कुंकू, ओटी देऊन खेडेकर साहेबांचे वीर जिजाऊ हे पुस्तक वाण म्हणून दिले. रेणुकानगर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सरिता पाटील यांनी केले. उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले. अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.